सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी। परवा जो रात्री अपघात झाला त्याच्यामध्ये दत्ता महाराज मुडेकर आणि माऊली महाराज कदम यांचा जो अपघात झाला आणि त्यांच्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला, त्या दोनही वारकरी रत्नांना मी सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। या दोन रत्नामुळं या वारकरी संप्रदायाचं खूप मोठी हानी झालेली आहे। ती हानी कधीही भरून न निघणारी आहे। पुन्हाच एकदा त्या दोन महान आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आणि मी वारकरी संप्रदायातील माझ्या सर्व वादक मंडळी असतील, गायक मंडळी असतील, तसंच महाराज मंडळी असतील, मी खूप तुमच्यापेक्षा लहान आहे, तो अधिकार मला सांगण्याचा नाही आहे, परंतु एक तुमचा लहान भाऊ म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण प्लीज जेव्हा कीर्तन सेवा आपली संपलेली असते किंवा आपली कथा संपलेली असते तर प्लीज कृपया रात्रीच्या वेळी आपली जी वाहनं आहेत ती सावकाश चालवा। होईन तिथपर्यंत रात्रीचा प्रवास करू नका। म्हणजे रात्री 11-12 वाजता कीर्तन सेवा संपली असेल तर प्लीज आपण आहेत त्याच मुक्कामी, ज्या ठिकाणी आपला कीर्तन सप्ताह सोहळा म्हणजे सप्ताह सुरू आहे किंवा कीर्तन सोहळा ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी यजमानाच्या घरी मुक्कामाला थांबावं, रात्रीचा प्रवास टाळावा। कारण की आपलं घरी कोणीतरी वाट पाहणारं असतं, आपले वृद्ध आईवडील आहेत, आपली लहान लहान मुलं आहेत जे आतुरतेनं आपली या ठिकाणी वाट पाहत असतात। प्लीज त्यांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून कृपया आपण रात्रीचा प्रवास टाळावा। आणि कधी कीर्तनासाठी जात असताना किंवा कथेसाठी जात असताना खूप निघतानाच आपण लवकर निघावं जेणेकरून आपण वेळेवर पोहोचू शकू। पण एखाद्या वेळेस आपल्याला निघण्यासाठी उशीर झाला असेल तर आपल्याला लवकर पोहोचायचं आहे म्हणून गाडी कृपया वेगानं पळवू नका। कारण की कसं आहे माहिती आहे का, तुमच्या घराची पूर्ण जबाबदारी तुमच्यावरती असते। त्यामुळं पुन्हाच एकदा मी महाराष्ट्रातल्या सर्व वारकरी संप्रदायातील गायक मंडळी असतील, वादक मंडळी असतील, कीर्तनकार मंडळी असतील, या सर्वांना विनंती करतो की भावांनो, आपल्या हे जीव जो आहे तो आपल्यासाठी तर महत्त्वाचा आहेच आहे, परंतु आपले जे घरचे सदस्य आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। प्लीज त्यांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून कृपया आपण वाहनं सावकाश चालवावीत, शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा एवढं सांगतो आणि थांबतो। तो अधिकार मला नाही आहे, परंतु तुमचा एक लहान भाऊ म्हणून या ठिकाणी विनंती मात्र या ठिकाणी निश्चित तुम्हाला करू शकतो एवढं सांगतो आणि थांबतो। पुन्हाच एकदा त्या दोन्ही भावांना भावपूर्ण श्रद्धांजली। धन्यवाद।